नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतो आहे. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज 8 जुलै 2024 संध्याकाळी 5:30 वाजता. विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो, आपल्या सर्वांसाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा होता. कारण ज्या पिटिशन्स होत्या आपल्या रिनीटबाबतच्या आणि काउन्सिलिंगबाबतच्या, याची सुनावणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आज होती आणि ती झालेली आहे आणि पॉझिटिव्हली झालेली आहे. याच्यावरती पूर्णपणे ज्या काही पिटिशनकर्त्यांचा आणि कर्त्यांच्या आणि वकिलामार्फत त्यांचं म्हणणं या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाकडून पूर्णपणे ऐकून घेण्यात आलेलं आहे आणि त्यावर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा भाष्य केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाकडून हे सांगण्यात आलेलं आहे की जो पेपर लीक झालेला आहे, तर तो पेपर लीक कधी झाला, कसा झाला आणि कोठे झाला, या 3 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे आणि थोडक्यामध्ये जर मिळाली तर आपल्याला या ठिकाणी जी ऑर्डर आहे, जो रिझल्ट आहे, तो लवकरात लवकर देण्यात येईल. आदरणीय माननीय सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा जो पेपर लीक झालेला आहे, तो पेपर लीक कधी, म्हणजे तो 5 तारखेपूर्वी झाला, 5 मेपूर्वी झाला, मग तो 4 तारखेला झाला, 3 मेला झाला, का 2 मेला झाला, का 1 मेला झाला, का त्याच दिवशी 5 मे दिवशीच परीक्षा सुरू असताना झाला, याच्यावरती म्हणजे कधी झाला याच्यावरती या पेपर लीकचं गांभीर्य या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे ही जी करेक्ट कधी झाला, ही जी करेक्ट वेळ, करेक्ट दिवस आणि करेक्ट डेट या ठिकाणी मांडण्यात यावी. यानंतर तो कसा झाला, पेपर लीक झाला पण तो सोशल मीडियावर आला का, आणि किंवा तो फक्त विद्यार्थ्यांच्याच काही हातामध्ये गेला किंवा काही थोड्याच विद्यार्थ्याला दाखवण्यात आला, म्हणजे कसा पेपर लीक झाला याचं या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात यावं आणि तो कोठे झाला. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी नीटची परीक्षा झाली त्याच ठिकाणी झाला का, सर्वच ठिकाणी झाला, काही मोजक्याच ठिकाणी झाला, याचं स्पष्टीकरण या ठिकाणी थोडक्यामध्ये सर्व याचिकाकर्त्यांनी 10 तारखेपर्यंत फक्त 10 पेजेसमध्येच या ठिकाणी द्यावं, की जेणेकरून हा विषय खूप गांभीर्याचा आहे, गांभीर्यानं घ्यायला हवा आणि म्हणून याचा जे ऑर्डर आहे, जो निर्णय आहे, लवकरात लवकर द्यायला हवा. म्हणून जास्त मुद्दे न मांडता महत्त्वाचे मुद्दे 10 पेजेसमध्ये मांडावेत आणि ते 10 जुलैला पुटअप करावेत, असं या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाकडून सर्व याचिकाकर्ता वकिलांना सांगण्यात आलेलं आहे. आणि जी पुढील सुनावणीची तारीख आहे ती 11 जुलै 2024 ही देण्यात आलेली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर का पेपर लीकची जी जास्त असेल किंवा पेपर लीक जास्त ठिकाणी झाला असेल, खूप आधी झाला असेल, खूप वेळेपूर्वी झाला असेल, सोशल मीडियावर झाला असेल आणि अनेक ठिकाणी झाला असेल, तर आपल्याला रिनीटशिवाय पर्याय नाही. परंतु पेपर लीक जर काही ठिकाणी किंवा काही थोड्या वेळेमध्ये झाला असेल आणि काही मोजक्याच मुलांसाठी झाला असेल, तर मात्र आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. परंतु असं झालं असेल तर तुम्ही हे कसं शोधणार, हे या ठिकाणी पुटअप करावं. शोधल्यानंतर तुम्हाला याचा शोध पूर्णपणे तुम्ही घेऊ शकता का नाही, याचं या ठिकाणी तुम्ही म्हणणं किंवा याचं पुटअपसुद्धा या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टासमोर करावं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा ज्या विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी याच्यामध्ये आलेले आहेत, जे सापडलेले आहेत किंवा तुम्ही शोधलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही पुढं काय कारवाई करणार आहात किंवा आत्ता काय कारवाई केलेली आहे, ते या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात यावं. किंवा इथून पुढे जी काही नीटची परीक्षा होणार आहे ती चांगल्या पद्धतीनं व्हावी, असा कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करणार आहात ते या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात यावं, असं सूचना या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. आणि तेही 10 तारखेपर्यंत मांडायचं आहे. सीबीआयकडून काय कारवाई झाली, सीबीआयकडून काय पुरावे मिळालेत, हे सर्व पुरावे शोधावेत आणि त्याची व्याप्ती, पेपर लीकची व्याप्ती किती आहे, कुठे कुठे आहे आणि कशी आहे, याच्यावरच या ठिकाणी रिनीट होणार का नाही याचं भवितव्य अवलंबून आहे, असं क्लिअर कट या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि
काउन्सिलिंगवर मात्र सुप्रीम कोर्टाने आजही स्टे दिलेला नाही, पाठीमागे कधी दिलेला नव्हता. काउन्सिलिंग आपली का थांबली तर पाठीमागं 2 दिवसापूर्वी मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेलंच आहे की NMCकडून नॅशनल मेडिकल कमिटीकडून एक पत्र या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे की आपल्या संबंध भारत देशामध्ये 131 MBBSची मेडिकल कॉलेज नवीन ओपन होतात आणि त्याचं पूर्ण इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि काही थोडे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत, ती काही थोड्या दिवसामध्ये पूर्ण होते आणि या जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे त्याची यादी ते पूर्ण होऊन ते डिक्लेरेशन होते आणि नंतर मग सीट मॅट्रिक्स तयार करता येईल. कारण सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय या ठिकाणी कुठलीही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे आपल्याला पूर्ण करता येत नाही, सुरू करता येत नाही या ठिकाणी. त्यामुळं ही काउन्सिलिंग थोडीशी पुढं गेलेली आहे. त्यामुळे निश्चितच जी आपली काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंग जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापासून या ठिकाणी सुरू होईल, यात काही शंका नाही. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.